नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन पॉय यूट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, आज आपण IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. ही नवीन प्रकारे डिझाइन केलेली वेबसाईट आहे IBPSनी. याच्यावर आपण आज पाहणार आहे कशाप्रकारे IBPS क्लर्कचा फॉर्म भरला जाणार आहे. चला सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. बघा, रजिस्ट्रेशनसाठी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारायचं आहे. बघा, टोटल 6 टेप्समध्ये आपला फॉर्म कंप्लीट होणार आहे. बेसिक डिटेलमध्ये फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम म्हणजे नाव, आडनाव, वडिलांचं नाव हे इकडे आपल्याला टाकायचं आहे. हेच परत इकडे टाकायचं आहे कन्फर्मेशनसाठी. बघा, जसं तुम्ही तुमचं नाव इथे टाकशाल, फुल नेम तुम्हाला ऑटोमॅटिक इथे फिल झालेलं दिसेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. परत कन्फर्म करण्यासाठी सेम मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर असेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. खाली तुम्हाला तुमचा Gmail टाकायचा आहे. पण बघा मित्रांनो, Gmail टाकत असताना आधीचं जे मॅटर आहे ते तुम्हाला इकडे टाकायचं आहे आणि शेवटचं जे डोमेन आहे Yahoo, Google जे काही असेल ते तुम्हाला नंतर टाकायचं आहे. मात्र इथं कन्फर्म ईमेलमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण ईमेल हा टाकायचा आहे. बघा, तुम्हाला इथे कॅप्चा टाकून सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर बघा, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे जनरेट होईल. सेम आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. पाठवल्यानंतर बघा, इथे आपल्याला फोटो अपलोड करण्यासाठी सांगत आहे. बघा, फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याकडं फोटो हा 20 ते 50 केबीच्या आतमध्ये पाहिजे आणि त्याची जी साईज आहे 4.5 CM टू 3.5 CM पर्यंत असणं गरजेचं, सेंटीमीटरमध्ये असणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो ते फोटो आपला अपलोड होईल. बघा, नवीन अपडेट्सनुसार तुम्हाला फक्त इमेजेस अपलोड करून चालणार नाही, तर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो इथे अपलोड करणं गरजेचं आहे. तर बघा, लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. जसं की तुमचा फोटो पाठीमागे व्हाईट बॅकग्राऊंडच असणं गरजेचं आहे. त्यानंतर फोटोची साईज ही पासपोर्ट साईजमध्ये असणं गरजेचं आहे. काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे ते दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पुश करून पाहू शकता. सर्व डिटेल्स मी सांगायला गेलो तर व्हिडिओ मोठा होईल. बघा, लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. लाईव्ह फोटोनंतर बघा, आपल्याला आपला सिग्नेचर अपलोड करायची. पण त्याआधी जे आय कन्फर्म यावर क्लिक करून या ज्या चेकबॉक्स आहे यावर आपल्याला क्लिक करायचं, विसरायचं नाही मित्रांनो. त्याशिवाय फॉर्म पुढे जाणार नाही. सिग्नेचरचा विचार केला तर आपली सिग्नेचर 10 ते 20 केबीमध्ये असणं गरजेचं आहे आणि सिग्नेचर करताना आपल्याला ब्लॅक इंकचा वापर करायचा आहे. चला नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यावर आपल्या काय बेसिक डिटेल्स इथे विचारले जातील, जसं की आपली कास्ट कोणती आहे, जनरल, EWS, OBC, SC, ST हे विचारलं जाईल. पुढे विचारलेलं बेंचमार्कमध्ये तुम्ही अपंग आहात का? जर तुम्ही यस केलं तर किती पर्सेंटेज, काय अपंगत्व आहे हे सगळं तुम्हाला इथे खाली द्यावं लागेल. बघा, पुढे विचारलं रिलिजन, तुम्ही कोणता धर्म आहे तुमचा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुम्ही जर धार्मिक मायनॉरिटीमध्ये येत असाल तर तुम्हाला इथे येस करायचं आणि त्या रिलेटेड तुम्हाला माहिती द्यायची आहे. बघा, विचारतंय की तुम्ही याच्या आधी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग वगैरे सेक्टरमध्ये कधी काम केलं असेल तर इथे येस करायचं आणि त्या रिलेटेड माहिती तुम्हाला द्यावी लागेल. एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला पुढच्या डिटेल्स द्यावे लागतील. बघा, पुढे विचारलं जर तुम्ही विधवा वगैरे असाल किंवा कोर्टावर तुमच्या फारकत वगैरे झालेली असेल तर तुम्ही इथे येस करायचा, नसेल तर ऑटोमॅटिकच अनमॅरिड केल्यावर नो होऊन जाईल. बघा, पुढे विचारताय की तुम्ही याच्या आधी IBPS क्लर्क कधी दिली होती का? म्हणजे याच्या आधी किती अटेम्प्ट्स दिलेले आहे आणि हा कितवा अटेम्प्ट्स आहे? आणि जर तुम्ही दिली असेल तर इकडे दिलेले IBS 1, 2, 3 ज्या बी आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्यात कोणता अटेम्प्ट तुम्ही दिलेला आहे तुम्हाला तो इथे दाखवायचा आहे, शो करायचा आहे. बघा, इथे विचारलं आहे की तुम्ही ट्रेन अप्रेंटिसशिप वगैरे पब्लिक सेक्टर बँकमध्ये किंवा गव्हर्नमेंट बँकमध्ये केली असेल तर तो इथे यस करायचं आहे आणि त्या रिलेटेड जे खाली टास्क आहेत त्याही तुम्हाला फिल करायचे आहे. बघा, पुढे विचारले नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्ट ट्रेनिंग स्कीम जी आहे याच्यामध्ये तुम्ही एनरोलमेंट केलेलं असेल तर ते येस करायचं आहे आणि त्याचा एनरोलमेंट नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. बघा, पुढे विचारते सिटिझनशिप काय आहे तुमची, जसं की आपण इंडियन लिहिणार, त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यातून अप्लाय करता तो इथे टाकायचा आहे. स्टेट कोड ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर विचारताय की ज्या राज्यातून तुम्ही फॉर्म अप्लाय करताय त्या राज्याची लोकल लँग्वेज आहे त्यामध्ये प्रोफिशियंट आहे का, तर ऑटोमॅटिक इथे महाराष्ट्रातून मी अप्लाय करत असताना इथे महाराष्ट्र येईल. पुढे विचारलं जे लँग्वेज तुम्ही लोकल लँग्वेज सिलेक्ट केली ती तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता येते का, यासाठी इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. बघा, पुढे विचारलं जी लँग्वेज तुमच्या 10वीला शिकलेली आहे का, तुमच्या 10वीला सब्जेक्ट म्हणून होत आहे का, ते इथं येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. बघा मित्रांनो, पुढे विचारलं जात आहे की प्रिलिम एक्झामसाठी 2 सेंटर आपल्याला निवडायचे आहेत. बघा, ते कोणकोणते असणार आहेत.
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर इथे लिस्ट दिलेली मित्रांनो, तुम्ही वाचून घेऊ शकता. आपल्याला यापैकी कोणतेही 2 सेंटर प्रिलिम एक्झामसाठी निवडायचे आहेत. तसंच मेन एक्झामसाठी सेम सेंटर दिलेले आहेत. ते पण मेन एक्झामसाठी 2 सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत. खाली बघा मित्रांनो, आय-डी प्रूफ दिलेली. जे काही आय-डी प्रूफ तुम्ही इथे देशाल, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, वोटर, बँक पासबुक, सेम हेच डॉक्युमेंट आपल्याला एक्झामच्या वेळेस घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, हे देत असताना तुम्ही काळजीपूर्वक द्या, नाहीतर तुमचे डिटेल्स मॅच झाले नाही, तर तुम्हाला परीक्षेला दिलेलं नाही. बघा पुढं पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख विचारत आहे. जन्मतारीख तुम्हाला तुमच्या टी-सीनुसार बरोबर टाकायचे. जेंडर, मॅरिड आहात का नाही, परत आधार नंबर विचारत आहे, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. ट्विन्स म्हणजे तुमची जुळे भाऊ-बहीण असेल तर येस करायचं, असेल तर ती पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे. बघा खाली तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, फर्स्ट म्हणजे जर तुम्ही मॅरिड केलं असेल, तुम्हाला तुम्ही पतीचं किंवा पत्नीचं नाव इथे टाकावं लागू शकतं. बघा पुढे तुम्हाला तुमचा ॲड्रेस विचारते. परमनंट आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. मग खाली फीसचा विचार केला तर बघा मित्रांनो, एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी, ई-एस-एम या सर्वांना 175 आणि ओ-बी-सी आणि ओपनसाठी मात्र ₹850 एवढी फीज आहे. बघा व्हॅलिडेट करायचा आपला सगळा डाटा. व्हॅलिडेट केल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या एज्युकेशन डिटेल विचारले जाईल. याच्यामध्ये 2 गोष्टी देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 10वीचा मार्क्स तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन डिटेल्स तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. बघा खाली तुम्हाला विचारत आहे की तुम्ही कम्प्युटरचा कोणता कोर्स केलेला आहे का? केला असेल तर काय केलं आहे? सर्टिफिकेट केलं आहे, डिप्लोमा केला आहे, डिग्री केली. जे काही तुम्ही केलेलं असेल ते तुम्हाला इथं येस करून सिलेक्ट करायचं. बघा खाली आल्यानंतर जे काही मुलं फर्स्ट टाईम आय-बी-पीची एक्झाम देत आहेत त्यांना प्री एक्झाम ट्रेनिंग दिलं जातं. बऱ्याचशा मुलांना माहीत असेल. जर ते ट्रेनिंगसाठी तुम्हाला ॲप्लिकेबल व्हायचं असेल तर तुम्ही येस करा, नाही तर नो करा. बघा खाली विचारले की तुम्हाला कोर्टामार्फत डिटेन्शन, फाईन, कन्व्हिक्शन, सेंटेन्स वगैरे असं काही झालेलं असेल, ते येस करा आणि ते कशामुळे झाले हे तुम्हाला इथं खाली द्यावं लागेल. बघा, बघा मित्रांनो, आपल्याला मराठीसोबतच इतर हिंदी, इंग्लिश इतर भाषेचं नॉलेज असेल तिथे विचारलंय मराठीसोबत. जसं की मराठी तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर त्याचबरोबर हिंदी, इंग्लिश ह्या लँग्वेज तुम्ही इथे टाकू शकता. बघा व्हॅलिड डिटेल्स केल्यानंतर सेव्ह टू नेक्स्टवर क्लिक करूया आपण. त्यानंतर बघा इथं आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे बँकांना. यामध्ये बँकांचे नावे बघा कोणते बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. बघा यावेळीची जे आय-बी-पी-एस क्लर्क निघाले यामध्ये एवढ्या सगळ्या बँका पार्टिसिपेट आहेत. एवढ्या सगळ्यांना मुलं आय-बी-पी-एस क्लिक करून देणार आहे. तर तुम्ही इथं तुझी जी बँक तुम्हाला आवडते तिला तुम्ही प्रेफरन्स देऊन इथे देऊ शकता. बघा पुढे जसं तुम्ही इथे प्रेफरन्स द्याल तसं आता मी दिलेलं आहे इथे. प्रेफरन्स दिल्यावर व्हेरिफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू इथे दाखवला जाईल. तो तुम्ही क्लिअरली बघा. बघा इथे दाखवत आहे. इथे बऱ्याचशा गोष्टी मला दिसणार नाही. पर्सनल डिटेल असल्या कारणाने मी ते हाईड केलेले आहे. तुम्ही सगळ्यात खाली स्क्रोल केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील, ॲग्री आणि आय कन्फर्म दॅट माय नेम अँड फिल्ड बाय मी इन ॲप्लिकेशन इज एक्झॅक्टली मॅच विथ माय आय-डी प्रूफ. म्हणजे तुमच्या आय-डी प्रूफवर डिटेल्स त्याची माहिती तुम्ही इथे दिलेली आहेत आणि ती मॅच होते. यासाठी मी कन्सेंटला ओके करता. तुमच्याकडे साईन वगैरे दिसेल इकडे. रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं मित्रांनो आता आपल्याला. बघायचं दिलं आहे की एकदा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही यात कोणत्या प्रकारचं करेक्शन नाही करू शकत आहे. त्यामुळे परत विचारते आर यू शुअर टू कंटिन्यू. आपल्याला ओके करायचं आहे. जसं तुम्ही ओके करशाल तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करण्यासाठी विचारेल. पहिले फक्त लेफ्ट थंब आणि डिक्लेरेशन विचारायचं, मात्र यावेळेस यापासून 10वीचा मार्क्स मेमो इथे विचारलं जात आहे. बघा लेफ्ट थंबचा जर विचार केला तर तुमची त्याची साईज JPGमध्ये 20 ते 50 KB असणं गरजेचं आहे आणि त्या रिलेटेड जे काही DPI वगैरे आहे तुम्हाला त्या पाहायला भेटतील. हँड रिटनचं जर बघितलं तर मग हँड रिटनमध्ये तुमची जी फाईल आहे JPG ती तुम्हाला 50 KB ती 100 KBच्या मध्ये असणं गरजेचं आहे आणि 10वीचं जर मार्कशीट बघितलं तर तुम्हाला PDF अपलोड करायचं आहे. बघा अपलोड केल्यानंतर परत एकदा तुम्हाला विचारलं जाईल ते तुम्ही ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर स्ट्रिक्टली तुम्हाला पेमेंटसाठी घेऊन जाईल. मी ऑफिसमध्ये भरत असल्या कारणाने मला ₹850 आहे. बघा सबमिट ओके की तुम्हाला बहुत सारे ऑप्शन दिसतील. ओके बघा पेमेंट झाल्यानंतर मात्र तुम्हाला लॉग आउट केलं जाईल. परत
आपल्या फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी आपल्याला परत लॉग इन करायचं आहे. वेबसाईटवर यायचं आहे. रजिस्टर्ड कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो आधी मोबाईलवर आयडी आणि पासवर्ड आलेला होता तो इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आपल्याला सबमिटला क्लिक करायचं आहे. बघा इथे आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन प्रिंट ही जी चलन त्याची प्रिंट टॅक्स इनवॉइस हे आपल्याला इथे पाहायला भेटेल. इथे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची मित्रांनो. बघा अशाच प्रकारे IBPSच्या नवीन वेबसाईटवर आपण फॉर्म भरणार आहोत. इथून पुढे ही सेम हीच वेबसाईट असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम भविष्यात येणार नाही. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.